नमस्कार. आज 28 फेब्रुवारी. आजच्या दिवशी भारतात आणि देश-विदेशात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी दिनविशेष. 28 फेब्रुवारी 1728 रोजी पालखेडची लढाई पहिले बाजीराव पेशवे आणि हैदराबादचा निजाम उल मुल्क यांच्यात झाली. ही लढाई गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या पालखेड या गावात झाली. निजामाच्या सैन्यापेक्षा कमी सैन्य असूनही बाजीराव पेशव्यांनी या युद्धात निजामाचा दारुण पराभव केला होता. बाजीरावांची रणनीती आणि राजकारण चातुर्याने प्रभावित होऊन शाहू महाराजांनी बाजीरावांना वयाच्या 20व्या वर्षीच पेशवाईची वस्त्र दिली होती आणि बाजीरावांनी तो विश्वास या लढाईत सार्थ करून दाखवला. पेशवे झाल्यावर त्यांनी केलेल्या कोणत्याही युद्धात त्यांना अपयश आलं नाही. या पालखेडच्या लढाईमध्ये बाजीराव पेशव्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने आणि कुशल रणनीतीच्या जोरावर निजामाला गुडघे टेकण्यास भाग पाडलं. परिणामी निजामाला मराठ्यांशी तह करावा लागला. यानंतर 6 मार्च 1728 रोजी झालेला हा तह शेवगावचा तह या नावाने प्रसिद्ध आहे. या तहानुसार निजामाने बळकवलेली मात्र पूर्वी मराठा साम्राज्याखाली असलेली सर्व गावं पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आली होती. जगाच्या इतिहासात एक महत्त्वाची रणनीती म्हणून या संग्रामाचा उल्लेख होतो. रक्ताचा थेंबही न सांडता निजामाच्या प्रचंड सैन्याला शरण आणणं हा बुद्धी, मुत्सद्देगिरी आणि शक्तीचा अद्वितीय संगम होता. या संग्रामामुळे मराठ्यांचं परंपरागत गनिमी युद्धतंत्र श्रेष्ठ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. 28 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतातले प्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. C.V. रामन यांच्या रामन इफेक्टमध्ये असं म्हटलंय की जेव्हा प्रकाश पारदर्शक सामग्रीतून जातो तेव्हा या प्रकाशाच्या तरंग लांबीमध्ये बदल दिसून येतो. लेसर किरणांच्या या क्रांतिकारी शोधानंतर या रामन इफेक्टसाठी C.V. रामन यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं. आजही शास्त्रज्ञ अनेक क्षेत्रामध्ये हा रामन इफेक्ट वापरत आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी या रामन इफेक्टवर आधारित नवीन शोधही लावले आहेत. नोबेल पुरस्कार मिळवणारे C.V. रामन हे केवळ पहिलेच भारतीय नव्हते तर आशियातले पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ 1986 पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्निकल कम्युनिकेशनने 1986 मध्ये भारत सरकारला 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून घोषित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार 1987 मध्ये पहिल्यांदा हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम आहे विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. 28 फेब्रुवारी 1963 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती आणि स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं बिहारमधल्या पाटणा इथे निधन झालं. लोक त्यांना प्रेमाने राजेंद्र बाबू असं म्हणत असत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची प्रमुख भूमिका होती. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची एकमताने निवड केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1950 ते 1962 अशी सलग 12 वर्ष राष्ट्रपती म्हणून काम केलं. ही कामगिरी करणारे ते भारताचे एकमेव राष्ट्रपती आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार आज माघ महिन्यातली संकष्टी चतुर्थी असून माघ महिन्यातल्या या चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हणलं जातं. जी व्यक्ती या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा करते त्याची सर्व संकट दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर हे होते आजचे 28 फेब्रुवारीचे दिनविशेष. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी रुतम मराठीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.